प्रशासन धोरणात्मक निर्णय घेताना कल्पना द्यावी तर उद्योग विभागातील अधिकाऱ्यांना मंत्री उदय सामंतांच्या सूचना। अधिकाऱ्यांनी परस्पर घेतलेल्या निर्णयांमुळे सामंतांच्या नाराजीची होती चर्चा। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही। केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटलांना उत्तर। धरणाची उंची वाढू देणार नसल्याचं सरकारकडून कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकऱ्यांना आश्वासन। राज्यातील धरणं 70% भरलेली तर गतवर्षीच्या तुलनेमध्ये 20% जास्तीचा पाणीसाठा। सर्वाधिक 76% जलसाठा नाशिक विभागात। यंदा पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता। जालन्यामध्ये 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळलं। बदनापूर तालुक्याच्या मेहुणा गावातली ही घटना तर गावच्या गायरान जमिनीवर मृतदेह आढळला। मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांचाही तपास सुरू। पुणे जिल्ह्यातील जीबीएस सध्या आटोक्यात तर गेल्या 24 तासात एका बाधिताचीच नोंद। रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं। 184 संशयितांपैकी 155 रुग्णांमध्ये जीबीएस आढळला होता। लवकरच 24 कोचची वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत मोफत वायफायची ही सुविधा यामध्ये मिळणार। एप्रिल ते डिसेंबर दरम्यान आणखी 9 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्याचं नियोजन। मध्य रेल्वेकडून रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी उद्या ब्लॉक तर रोहा अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजेपासून ते पावणे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर सुद्धा याचा परिणाम होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून परदेश दौरा तर मोदी 3 दिवसांच्या फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर। मॅक्रॉन यांच्यासोबत AI शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवणार। पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यानंतरच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी। मुख्यमंत्रीपदासाठी परवेश वर्मा आणि सतीश उपाध्याय यांची नावं आघाडीवर। जनतेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आणि काँग्रेसच्या वाढत्या दबावामुळेच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा। पंतप्रधान मोदींनी ताबडतोब मणिपूरला भेट द्यावी, राहुल गांधींचा निशाणा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात सहभागी तर त्रिवेणी संगमावर स्नान करून पूजा। मंदिरांना भेट दिल्यानंतर राष्ट्रपती महाकुंभ अनुभव केंद्राची सुद्धा पाहणी करणार।